कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही पोरं इथं राहताय, प्रत्येक खेळाचा एक नियम आहे. त्या नियमात त्यांना संयम लय महत्त्वाचा, संयम आणि कन्सिस्टन्सी. मी आता तुम्हाला जर सांगायला गेलो तर मोटिवेशन रोज भेटणार नाही, रोज मोटिवेशन भेटूच शकत नाही. आता कसं नवीन वर्षाचा पहिला दिवस असला का प्रत्येकाला वाटते, किती जणांना वाटलं की आज मी जिम लावणार, मी हे करणार, मी रोज एक शेड्यूल बनवणार. कारण ते एक तारखेला मोटिवेशन आहे, नंतर मोटिवेशन राहते न राहते. आता तो आपण आजारी पडलो, दवाखान्यामध्ये गेलो की त्यावेळेस वाटते की आता मी शरीराची भरपूर काळजी घेतो, दवाखान्यातून बाहेर आले की पुन्हा डबल जिम. त्याच्यामुळे कसं महत्वाचं काय, कन्सिस्टन्सी. तुम्हाला रोज उठायचंय, रोज हे करायचं, बरोबर आहे का. तू कुठला, तुझं नाव एल मध्ये आहे, तुझं नाव अरविंद, तू एन अकॅडमीमध्ये आहे. तू कुठला, जामखेडचा आहे. ओके, तू कुठला, गडचिरोली. तुझं नाव, तू कुठला, ओके, तू कुठला, तुझं नाव तन्मय. काय करतात तुझे वडील, तुझे वडील काय करतात. मोस्टली आता कसं आहे, मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे, बरोबर आहे का. आता शेतकऱ्यापासून शिकण्यासारखं आहे. ते आताचे शेतकरी म्हणणं गेलो बरं का, जे इंस्टाग्रामवर वगैरे आताचे पोरं म्हणत नाही, अगोदरचे शेतकरी माझ्या वडिलांच्या टाइमाचे. आता माझे एक चुलते आहेत, 80-82 वर्ष वय आहे. दादा आणखीन पण 4:30-5 उठते, म्हशीची धार काढायला जाते, मंदिरात जाते. त्यांचा शेड्यूल ठरलेला आहे, ते तसंच करते. त्याच्यामुळे कसं आहे, कन्सिस्टन्सीवरच होते. आणि मला एक गोष्ट सांगायची, तुम्ही लोकांनी खरंच म्हणजे काय म्हणते मेहनत घेतलेली. 2 वर्षापासून तुम्ही माझ्यापाशी राहताय, पाहतोय मी, येता जाता पाहतोय मी, तुमचे फोन सुद्धा चेक करतोय. मी त्या दिवशी तुमचा फोन चेक केला होता, स्क्रीन टाइम पाहिला मी, 6 ते 7 मिनिट तुमचा स्क्रीन टाइम होता. तो पण तुम्ही घरी कॉल केला होता. आत्ताच्या टाइमात तुम्ही मेहनत घ्यायलेत. मग याच्यामुळे समजा एखाद्या वेळेस रिझल्ट लागताना काहीतरी गडबड झाली, थोडेसे कमी मार्क लागले, तर काही लोक आपल्या समाजात आहेत बरं का, ते कसं आहे, ते तुम्हाला म्हणते काय पुण्याला होता, आईश केली, हे केलं, ती केलं. खचून जाऊ नका, चुलीच्या धुरामुळं आभाळ काळं होत नाही. तुम्हाला लय पुढे जायचं आहे. तुम्ही जे अभ्यास केलाय त्याच्यामुळं तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की तुम्ही पेपरला आहे ना, ते आजकाल एक इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग मध्ये चाललंय का नाही, मोठमोठे पेपर गार केले गंमत मध्ये. त्याच्यामुळे ऑल द बेस्ट, सगळं व्यवस्थित होऊन जाईल.